तुम्ही आता जसा एक मुद्दा उपस्थित केलात की देवेंद्रजी यांच्या वक्तृत्वावर किंवा त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी त्या काळामध्ये तो हायजॅक केलेला, मला असं वाटतं की आताही विधानसभेमध्ये आणि परिषदेमध्ये तुम्ही पाहताय तर मला असं वाटतं मुख्यमंत्री आले की मुख्यमंत्र्यांना बऱ्यापैकी सगळ्याच विषयांची जाण असते, पण मला असं वाटतं की त्यांचं हे कसबही आहे की ते सगळेच विषय कृतीनं हे करत असतात. आता ह्या सगळ्यामध्ये त्या मुख्याध्यापकाच्या भूमिकेत देखील आहेत आणि कालच तुमची परीक्षा देखील झालेली आहे, प्रशस्ती पत्रक तुम्हाला मिळालेलं आहे. तो एक कसा अनुभव होता की आता म्हणजे तुम्ही तो एक अनुभव पाहिलात की RSSच्या शिस्तीचा अनुभव पाहिलात, त्यानंतर गेली 1.5 वर्ष तुम्ही वेगवेगळे प्रश्न उपस्थित करताय, मग ते मागासवर्गीय समाजाचेही करताय, शहराच्या आधुनिकते संदर्भातलेही करताय, हे याची सांगड घालत असताना रिपोर्ट कार्डवर नेमकं काय आलं हे जाणून घेण्याची नक्कीच रिपोर्ट कार्ड म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील, मागील अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे आमच्या सगळ्यांचंच भाग्य आहे. माननीय नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीनं काम करतायत, पण हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीकडे एक ट्रॅकिंग सिस्टीम आहे. आपला आमदार, आपला नगरसेवक प्रॉपर काम करतोय का? म्हणजे माझी विधान परिषदेला ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेसही ते रिपोर्ट कार्ड नक्कीच बघितलं गेलं असेल आणि आमच्याकडे एक सिस्टीम आहे, कुठलंही काम केल्यावर ते सरळ ॲपला डाउनलोड करणं. मग सरळ ॲपच्या माध्यमातून सोशल काम, सामाजिक काम केंद्रापर्यंत पोचतं, राज्यातल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांपर्यंत पोचतं आणि ह्याचं प्रॉपर रिपोर्टिंग एक ट्रॅकिंग सिस्टीम भारतीय जनता पार्टी करते. आणि काल तर आम्हाला सगळ्यांनाच अनपेक्षित होतं, ते रिपोर्ट कार्ड सगळ्या आमदारांच्या हातात आलं आणि आमचा रिपोर्ट काय तो आम्हाला कळला. आणि कळल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, रवींद्रजी चव्हाण असतील, यांनी प्रॉपर पद्धतीनं आम्हाला गाईडही केलं आणि पुढच्या वेळेस अशा पद्धतीचा रिपोर्ट कार्ड जर लूज असेल तर त्याचं काय होईल तेही सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस एखादं पद मिळाल्यानंतर माणूस सैरभैर होतो, त्याला वाटतं की आपण आता खूपच मोठे झालेलो आहोत आणि आपल्यावर कुणीच अंकुश ठेवत नाहीये, त्यावेळेस तो नक्कीच इतर गोष्टींना वाहत जातो. पण ती सिस्टीम भारतीय जनता पार्टीमध्ये नाहीये. जमिनीवर न आलोय, जमिनीवरच राहिलो पाहिजे आणि लोकांसाठी आपण आलोय, लोकांपर्यंत आपण पोचलोच पाहिजे, या भूमिकेतनं मला वाटतं हे रिपोर्ट कार्ड होतं आणि जेणेकरून यामुळं सगळ्याच आमच्या आमदारांचे डोळे उघडले. त्यामुळं अशा प्रकारचं काम फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं, दुसरं कोणी करू शकत नाही. आणि मला असं वाटतं की सगळ्या मंत्र्यांना देखील अशी तंबी दिलेली आहे की आता पूर्ण वेळ त्यांनी उपस्थित राहायचं आहे. बरं, आता तुमची बायोमेट्रिक सिस्टीम नुसार तुमची हजेरी होणार आहे, याकडे कसं पाहताय? कसं आहे, एकतर आता आपण AI दुनियेमध्ये आहोत आणि आज सगळ्या सिस्टीम ह्या AI रिलेटेड आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक ही आपल्या सिक्युरिटीसाठी, कारण आज विधिमंडळामध्ये आपण बघतो की अनेक लोक त्या ठिकाणी कामं घेऊन येतात आणि अनेक मंडळी इन्फ्लुएन्सेस वापरून आतमध्ये येतात आणि मग आतमध्ये गोंधळही होतो. पण बायोमेट्रिकमुळे तो कुठेतरी कंट्रोल येईल. काल ज्यावेळेस एंट्री करत होतो त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांना ते थांबून आपला चेहरा स्कॅन करूनच आतमध्ये जावं लागलं. त्यामुळे एक चांगली सिस्टीम आहे, आधुनिकताही आहे आणि सिक्युरिटी आहे आणि अशा गोष्टी घडल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या आता यंग टीमलाही, यंग मुलांनाही कळेल, ज्याला आपण झेनझी म्हणतो, की बाबा हे सगळे जे काही समाजकारण, राजकारण आणि सगळ्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्या आधुनिकतेला धरून घडत आहेत आणि याची गरजही आहे. सिक्युरिटी सिस्टीमच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं सरकारचं पाऊल कालचं होतं, जेणेकरून बायोमेट्रिकमुळे त्या ठिकाणी कोणालाही बाहेरच्यांना एंट्री सहजासहजी मिळणार नाही. आणि अकाउंटेबिलिटी देखील आहे. अकाउंटेबिलिटी आहे. तुम्हाला जेव्हा लोकांनी विश्वास ठेवून मत दिलेलं आहे त्यावेळी तुम्ही अकाउंटेबल आहात त्यांना, की तितका वेळ तुम्ही तिथं स्पेंड करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे आणि मंत्र्यांना त्या ठिकाणी उत्तरही देणं अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं एक रेव्होल्युशनरी स्टेप या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते, कारण मी आज इतकी वर्ष अधिवेशन कव्हर करते, साधारण 2004 पासून, 2003 पासून, आणि बऱ्याचदा असं पाहायला मिळायचं की रिकाम आहे अधिवेशन किंवा सत्ताधाऱ्यांमधले काही ठराविकच जण बोलतायत, बाकी सगळं रिकाम असायचं. मला असं वाटतं की आता या पावसाळी अधिवेशनानंतर ही परिस्थिती नक्कीच सुधारेल आणि सगळ्यांना एक निर्धारित वेळ हा तिथं ऐकण्यासाठी देखील मिळेल.
आणि काय होतं ना, डिस्करेज होतं, कारण हाही नाहीये, तोही नाहीये, तीही नाहीये, असंही नाहीये, इतकी माणसं नाहीयेत, मग आपणच का थांबा. येस. असं तुमच्याही मनात नक्कीच वाटत हो असेल. नक्कीच नक्कीच. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे की या सगळ्या गोष्टींना एक आधुनिकतेची जोड देऊन खरं. काही गोष्टी करायला पाहिजे, ते सरकार करतंय.